विरार पश्चिमेला यशस्वी व्यवसाय केल्यानंतर पूनम स्वीट्स अँड फरसान पुन्हा एकदा या यशस्वी वाटचालीकडे वळत आहे। पुन्हा एकदा मिठाईच्या धंद्यामध्ये पूनम स्वीट्सने आपली एक नवीन सुरुवात केली आहे। तर पुन्हा एकदा विरार पश्चिमेच्या डेपोजवळील दुकानामध्ये त्यांची नवीन सुरुवात ही थाटामाटात झालेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच पूनम स्वीट्स अँड फरसानचं नवीन दुकान हे सुरू झालेलं आहे आणि या दुकानाचे उद्घाटन केले विकास पाटील यांनी। त्याचबरोबर या दुकानाला विविध नेते मंडळींनी देखील भेट दिली। बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी हार्दिक राऊत, त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी गणेश भायदे या ठिकाणी त्यांनी भेट देत पूनम स्वीट्स यांचे मालक पूनम सिंग यांना शुभेच्छा देत या दुकानाची नव्याने उत्साहाने सुरुवात व्हावी यासाठी भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ते या मिठाईच्या व्यवसायामध्ये आहेत, तर आतापर्यंत त्यांनी कमालीचं यश मिळवलेलं आहे। यापुढे देखील त्यांचं यश असंच चालत राहो यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचबरोबर पहिल्या दिवशीच उत्साहाने दुकान सुरू झाल्यानंतर या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। पावसाळ्याचं वातावरण असलं तरी पण या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी हे नावलौकिक मिळवलेलं आहे, तर काही कारणास्तव हे दुकानाची जागाही बदलण्यात आली, परंतु त्यांचे स्वाद आणि त्यांचे पदार्थ हे अगदीच सारखे असून आता पुन्हा नव्याने सुरू झालेल्या या दुकानामध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। एक नंबर अच्छा है, फ्रेश है और खाने के लिए एकदम मिठास है। आपने कौन कौन सा वैरायटी टेस्ट किया? मैं अपना जो चावल वाला है ना, उसका नाम मुझे पता नहीं, वो टेस्ट किया। काजू टेस्ट किया, वो भी फ्रेश है और एकदम क्वालिटी में मौजूद है। बर्फी है, अंजीर बर्फी है, फिर आलू कड़ी है, ढोकला है, काजू कतरी है, ये भजी वड़ी है, बहुत अच्छा क्वालिटी है, एकदम एक नंबर का है। पूनम स्वीट बाट डिपो के सामने। थैंक यू। तो समोसा खाया, समोसा तो बहुत सबसे अच्छा चीज बनाया उन लोगों ने, और जो वड़ा बनाया और वो बर्फी भी है, और इसको क्या बोलता है वो ढोकला। हाँ ढोकला तो नाम ही नहीं लेगा उसका, बहुत सरस कैसा लग रहा है टेस्ट? बहुत अच्छा है, एकदम क्रिस्पी है। टेस्ट के बारे में क्या कहेंगे? टेस्ट के बाद में एकदम बढ़िया टेस्ट है।